आप देख रहे हैं एबीपीएस न्यूज। नमस्कार, खबर नागपुर से। महाराष्ट्र की सभी महानगर पालिकाओं के लिए 15 जनवरी को होने वाले मतदान से पूर्व प्रचारार्थ नागपुर में तर्री पोहा विद देवा भाऊ कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नगर सेवक से मुख्यमंत्री पद तक पहुंचे अपने सफरनामे को बेबाकी से जनता के समक्ष रखा। उन्होंने नागपुर को अत्याधुनिक नया स्वरूप देकर लगभग 5 लाख लोगों को रोजगार उपलब्ध कराने, मेट्रो सेवाओं का विस्तार, झोपड़पट्टी वासियों को मालिकी हक के पट्टे वितरित करने, ओबीसी आरक्षण, विदर्भ के सभी जिलों का सर्वांगीण विकास, नया औद्योगिक हब विकसित करने, कचरे से गैस का निर्माण करने, नागपुर की सांस्कृतिक धरोहरों को संजोए रखने जैसे कई महत्वपूर्ण विषयों पर अपने विचार रखे। उन्होंने बहुत ही हास्य और हल्के फुल्के अंदाज में अपने नगर सेवक से मुख्यमंत्री पद तक पहुंचने के सफर को नागपुर वासियों के समक्ष रखा। उन्होंने मजाकिया अंदाज में कहा कि पिछले जन्म में पाप करने पर वे नगर सेवक और महापाप करने पर महापौर बने। उन्होंने अपने राजनीतिक सफर में बहुत अच्छे सहयोगी स्वरूप दिवंगत नेता गोपीनाथ मुंडे, अरुण गुजराती, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, रामदास आठवले, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अपने बचपन के मित्र रमेश चोपड़े के नामों का उल्लेख किया। प्रश्नोत्तरी का संचालन अभिनेत्री स्प्रहा जोशी और हास्य कलाकार भारत गणेशपुरे ने किया। आप सुनिए देवा भाऊ ने क्या कहा। मार्गाच्या जवळ जवळपास 700 हेक्टर जमिनीवर आम्ही एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करतोय, ज्या ठिकाणी अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ज्या ठिकाणी मिक्स यूज असेल, वॉक टू वर्क असेल, सस्टेनेबिलिटी असेल। आणि आमचा अंदाज असा आहे की ज्यावेळी हे न्यू नागपूर आम्ही तयार करू आणि या न्यू नागपूरमध्ये ज्यावेळी आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याला रिस्पॉन्स मिळेल तो मिळतोय, कारण आत्तापासून लोकांनी इन्क्वायरी करणं चालू केलं आहे। काही देशातले मोठे डेव्हलपर्स हे आमच्याशी संपर्क करतायत। तर आमचा अंदाज असा आहे की या न्यू नागपूरमध्ये 5 लाख लोकांकरता रोजगार आम्ही तयार करू शकू। त्यामुळे एक प्रकारे नागपूरचं नवं रोजगाराचं मॅग्नेट हे न्यू नागपूर असेल। आणि याच्यासोबत आम्ही एक अजून नागपूरला आउटर रिंग रोड तयार करतोय की ज्यातनं एक प्रकारे हा नवीन नागपूर आणि ओव्हरऑल सगळी कनेक्टिव्हिटी अशा पद्धतीनं नागपूरचा विकास। आणि साधारणपणे मी पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो तर आमच्याच मतदारसंघातल्या 2 झोपडपट्ट्या होत्या की ज्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशामुळे त्या इल्लीगल ठरल्या आणि त्या तोडण्याचा त्या ठिकाणी कामगार कॉलनी, तुकडोजी नगर वगैरे आणि नागपुरातल्या इतर काही झोपडपट्ट्या या तोडण्याचा प्रयत्न झाला। त्या संदर्भात खूप मोठं आंदोलनही झालं आणि त्यावेळी माझ्या मनात आलं की आपण संसदीय आयुधाचा उपयोग करून आता या ठिकाणी हे पट्टे मिळवून दिले पाहिजेत। आणि त्यावेळी मी एक नवीन संसदीय आयोग शोधून काढलं, त्या आयुधाच्या माध्यमातून कमिटीपुढे गेलो, त्या अख्ख्या कमिटीला मी नागपूरला घेऊन आलो, त्यांना इथली परिस्थिती दाखवली। अगदी त्यावेळेस युद्ध सदृश अशी परिस्थिती झाली होती आणि अल्टिमेटली कमिटीला कन्व्हिन्स करून पहिल्यांदा त्या कमिटीने एक निर्णय दिला आणि तो विधानसभेच्या पटलावर ठेवला आणि त्यातनं पहिल्यांदा तुकडोजी नगर आणि कामगार कॉलनी या 2 भागांमध्ये पट्टे वाटप झालं। आप देखते रहिए एबीपीएस न्यूज, हर मसले पर हमारी नजर।